का रडता? तेव्हा देव म्हणतात, रुक्मिणी सुदाम्यावरती जी वेळ आली ती माझ्यामुळंच आली. आम्ही वनामध्ये लाकडं गोळा करताना मी त्याला शाप दिला आणि शाप देताना तो दरिद्री झाला आणि तो मला म्हणला, अरे जा जा, 18 विश्व दारिद्र्यावाला मरेन पण तुझ्या दारात कधी मागायला येणार नाही. आता मला दुःख वाटतंय की माझ्यामुळे सुदाम देवाची अवस्था आज अशी झाली. तेव्हा रुक्मिणी म्हणते, मालक कसा आहे हो त्याचा संसार? तेव्हा जेव्हा दिव्य दृष्टी दिली तेव्हा रुक्मिणी सुद्धा संसार पाहून रडू लागले. आता दोघं रडतात, इकडं चाललंय तिकडं संध्याकाळची वेळ आहे. सुशीला पुन्हा पुन्हा मालकाला म्हणते, मालक शोक करू नका, रडू नका, रडू नका. अहो असेल आजचे दिवस उद्या जातील, उद्या सुखाचा दिवस येईल. लेकरं उठावेत, आई काहीतरी खायला दे, काहीतरी मागावेत. आणि मागताना मुलांनी म्हणावं, बाबा काहीतरी द्या. तेव्हा बाबांनी म्हणावं, अरे बाबा उद्या मी भिक्षा मागायला जाईन, भिक्षा मागून आणेल, कसं तरी समजत घालावं. तेव्हा सुशीला म्हणते, प्रभू तुम्ही म्हणत होता ना द्वारकेचा राजा माझा मित्र आहे, तर तुमचा मित्र असेल तर मागायला का जात नाही तुम्ही? तेव्हा भगवान कृष्ण परमात्मा म्हणतात, सुशीला सुदाम देवाला वर्णन करते. तेव्हा सुदाम देव स्वतः सुशीलेला म्हणते, सुशीले अगं देवाकडे काय मागायचं, मागण्यासाठी मी जाणार नाही, मग मी भेटीसाठी जा. सुशीलेचे वचन ऐकले. सुदाम देवाला गाठोड्यामध्ये पोहे बांधून दिले आणि चालले सुदामदेव भेटाला. चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, गाते चले मन में हरे कृष्ण राम. म्हणा मथुरेमधून द्वारकेला भगवान कृष्ण परमात्म्याच्या भेटी करता सुदामदेव आले. सुदामदेवांचं स्वागत करायचं ठरलं, द्वारपालांनी अडवलं. तेव्हा सुदामदेव हात जोडून विनंती करतात, अरे बाबा मला खूप दूर ओढून आलोय मी, आता आत जाऊ द्या, जा तुमच्या मालकाला सांगा. द्वारपाल पळत गेला. सुदामदेवाचा निरोप भगवान कृष्ण परमात्म्याला सांगितला. देव सुनते ही दौडे चले आये मोहन. भगवान कृष्ण परमात्मा परत आले. सुदामाला आसनावर बसवलं, पाय धुतले, पंचोपचाराचं भोजन द्यायचं ठरवलं. तेव्हा सुदाम देवाला भगवान कन्हैया विचारतात, सुदामा अरे काय आणलंस का नाही, का तूच एकटा आलास? तेव्हा सुदाम देवाला कृष्ण परमात्मा विचारतात, मला माहितीये तू चिकटच आहेस, काही आणलं नसतील, पण माझ्या वहिनी मात्र उदार आहेत, त्यांनी नक्की काही दिलं असेल. तेव्हा पोहे बगलामध्ये लपवून ठेवू लागले आणि लपवून ठेवताना मग सुदामदेवाचे पोहे हिसकावून घेतले आणि कोरडेच खायला लागले. पवे सुदामदेवाचे फके मारी कोरडेची, कोरडेच खायला लागले. पोह्याच्या बदल्यात देवाने सुदामदेवाला सोन्याची नगरी दिली महाराज. आणि मग सोन्याची नगरी तिकडे निर्माण झाली. सुदामदेव येताना रडत होते, पण जाताना उलट झालं. सुदामदेवाला जेव्हा निरोप देताना अख्खी द्वारका रडू लागली. सुदामदेवाने द्वारकेचा निरोप घेतला. गोपाल कृष्ण भगवान जय जय श्री राधे श्याम. अशा पद्धतीने बराचसा काळ गेला. देवानं आता ठरवलं आपलं अवतार कार्य पूर्ण झालंय, आता फार सकाळ इथे राहायचं नाही, मग गेलं पाहिजे. प्रभाग क्षेत्रावर सगळे यादव खेळ खेळण्याकरता गेले. जामवंतीचा मुलगा सांबाने आपल्या अंगाला साडी नेसवली आणि साडी नेसल्यानंतर एका ऋषीच्या पुढे गेले आणि विचारू लागले, महाराज सांगा या तुमच्या लेकीला होता कोण? साडी नेसलेला मुलगा मुलगा, पण बाईचं रूप धारण केलं आणि टवाळकी करू लागला. कोणाची? त्या ऋषींची. सांगा महाराज. पोटाला चिंध्या बांधलेल्या या मुलीला मुलगा होईल की मुलगी? राग आला, म्हणले माझी टिंगल करतो. राग आला आणि शाप दिला, या मुलीला मुलगी होणार नाही, मुलगाही होणार नाही, तिला मुसळ होईल म्हणले. मुसळ, आणि हे मुसळ तुमच्या सगळ्या कुळाचा नाश करीन. त्याचं बारीक पीठ केलं, समुद्रात फेकलं. एके दिवशी सगळे यादव मदिरा पिली आणि सपासप वार करू लागले. वार करतात सगळं यादव कुळ संपलं. देव पिंपळाच्या वृक्षाखाली बसले, धनुष्य बाण सोडला
आणि धनुष्यबाण सोडल्यानंतर तो देवाच्या चरणाला लागणार. तेवढ्यात देव स्वधामाला निघून गेले. गोपाल कृष्ण भगवान. आता देव निघून गेल्यानंतर कथाकाराला काही फारसा कथेमध्ये रस राहिला नाही. 12 स्कंदापर्यंत कथा परीक्षिती राजाने श्रुत केली आणि श्रुत केल्यानंतर परीक्षिती राजा त्या ठिकाणी महाराज गुरुदेवांच्या चरणी मस्तक टेकवलं आणि राजा म्हणू लागला, गुरुदेव आता मला मरणाची भीती राहिली नाही. मरण माझे मरून गेले, मज केले अमर. मी आता अमर झालो, आता मला कसल्याही प्रकारची चिंता राहिली नाही. श्रवणे परीक्षिती तरला भूपती, 7 दिवसा मुक्ती झाली तया. 7 दिवसामध्ये शुक सनकादिके उभारीला बाहो आणि परीक्षिती लाहो. 7 दिवसा 7व्या दिवशी परीक्षिते राजा मंत्रमुग्ध झाला. शुकाचार्य महाराजांच्या चरणावर प्रणाम करून गळ्यामध्ये वरमाला घातल्या, नमस्कार केला. शुकदेव महाराज निघून गेले. प्रसादामध्ये किंवा कसा आला ते भागवताने सांगितलं नाही, पण तिथे तो आला. तक्षकाने स्पर्श केल्याबरोबर परीक्षिती राजाचा उद्धार झाला. गोपाल कृष्ण भगवान. अशा पद्धतीने सूतजी महाराजांनी सुद्धा शौनकांना उपदेश केला. शौनकाने सूतजी महाराजांना पुष्पमाला घातली, वरमाला घातली, गळ्यामध्ये अलंकार घातले, दक्षिणा देऊन नमस्कार केला आणि सूतजी महाराज सुद्धा त्या ठिकाणाहून निघून गेले. आणि तीच 7 दिवस कथा आपण सगळ्यांनी श्रुत केली. या परिवाराने या कथेचं आयोजन केलं आणि जी काही त्यांच्या मनामधल्या इच्छा होत्या, भगवान परमात्म्याची कृपा त्यांच्या परिवारावरती झाली. आणि हेच संसाराचं फळ आहे. तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ. संसारामध्ये काय असावं तर मुलं बाळ लेकरं झाल्यानंतर उतार वयात आपल्या डोळ्या देखत आपल्या पुढच्या परंपरेचं सगळं योग्य झालेलं बघितलं की पुन्हा आता काही शिल्लक राहत. आता एकच म्हणायचं, आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता चिंता करायची नाही. आणि म्हणून या दोन्ही जोडीने श्री अशोक बाबूरावजी सोळंके आणि आमच्या आईसाहेब, त्यांचं नाव काय, पुष्पाताई, आणि खूप परमार्थ करतात. दिंडी असेल, वारी असेल, कीर्तन भजन हे सगळं तर करतातच. आणि पुन्हा दररोज मुलांना आमच्या संस्थेतल्या मधुकरी देतात. आता हे मधुकरीचं घर आहे आणि मधुकरी देत असल्यामुळं जरा कथा मी जरा काळजीनं केली. अगोदर तासानं येऊन बसायचं, बाबा हे मधुकरीचं घर आहे, यांच्या घरचं अन्न आपली लेकरं खातात. नुसते लेकरंच नाही, कारण या लेकरांबरोबर मी जेवलो नाही तर यांनाही वाटेल गडे आम्ही मधुकरीचं खातो, महाराजवरी जाऊन जेवतो. म्हणून तुम्ही दिलेल्या मधुकरीबरोबर दररोज सकाळी यांच्याबरोबरच मी जेवायला असतो. म्हणून यांच्या घरचं आपण अन्न खातोय. आणि म्हणून ज्या घरचं अन्न खाल्लं त्या घरचे उपकार फेडले पाहिजेत. म्हणून मधुकरी देतात. अगदी उत्तम आहे. सर्व गावकऱ्यांचं, सगळ्या मंडळींचं प्रेम आहे. आज कथेला विशेष उपस्थिती आमचे हरिभक्त परायण अंगद महाराज इंगळे सोनवाळा. ते आपले आमल्यासारखंच गाव आहे. नेहमी सोनवाळ्याला जाणं येणं असतं. मलाच सोनवाळ्याला सांगावं लागतं, आता बाद झालं उगं, वर्षातून 1-2 कीर्तन ठेवीत जा. सारखं सारखं मलाही यावं वाटत नाही, परंतु सोनवाळ्याचं सुद्धा तेवढंच प्रेम आहे आणि हे असलं पाहिजे. आता हे गाव माझ्यासाठी नुसतं गाव नाही, तर हे एक परिवार आहे. या गावातील प्रत्येक घरातली लेक ही बहीण आहे. जी इथे असेल ती तर आहेच, पण इथून ज्या बाहेर गावी दिल्या त्या सुद्धा त्या बहिणीच आहेत. आणि मी जात असतो कुठेही गेल्यानंतर, त्या गावात गेले की माझ्याजवळ अशी यादीच काढलेली. कशाची? हां, इथल्या मुली कुठं कुठं दिल्यात. वेळ असला की मी नक्की जात असतो. तुम्ही विचारा इथं कुणालाही, जातोत का नाही काका आपण? कुठंही लांब जाऊ द्या, जिकडं जाईन तिकडं त्या प्रत्येक मुलींना तो आनंद वाटतो की
आपल्या लेकीच्या घरी. मग ज्या ज्या भागात जाईन त्या त्या सगळ्या मुली या कोणी आत्या आहेत, कोणी बहीणबाई आहेत. आणि म्हणून असंच प्रेम आपल्या सगळ्यांचं राहो. आणि माझ्याकरता कोणीही श्रीमंत नाही आणि कोणीही गरीब नाही, कोणीही जवळचा नाही आणि कोणीही लांबचा नाही. सगळे माझ्याकरता समान आहेत. आणि ज्याला ज्याला वेळ देता येईल त्याच्याकरता मी नक्की देत असतो. कधीच कार्यक्रमासाठी किंवा बाहेर जरी असलं तरी आम्ही कधी कोणाला भेदभाव करत नाही, कधी कोणाला तोंड टाकून बोलल्या जात नाही. म्हणून 7 दिवस ज्यांनी या ठिकाणी मला सिंतची साथ दिली असे आपल्याच गावचे हरिभक्तपरायण आमचे अशोक महाराज, त्यांनी उत्तम साथ दिली. ज्यांनी तबल्या वाजवण्याची साथ दिली असे हरिभक्तपरायण आमचे किरण महाराज, त्यांनाही खूप खूप धन्यवाद. आणि विशेष धन्यवाद द्यावे ते सर्व श्रोत्यांकरता. आमच्या माय माऊल्या 7 दिवस कथा ऐकण्याकरता उपस्थित राहिल्या. तुम्हाला सुद्धा खूप खूप द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत. बोलता बोलता 7 दिवसात एखादा शब्द वेडावाकडा गेला असेल, मायबापाच्या अंतःकरणाने क्षमा कराल अशी अपेक्षा बाळगतो. झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी, भगवान कृष्ण परमात्म्याच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम. आता महाराज म्हणतात, शेवटची विनवणी